मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगतो की बहाणे देणे बंद करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कित्येकदा हे समजत नाही की अभ्यास कसा करावा, की त्यामुळे आपल्याला लक्षात राहील, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. अभ्यास कोणत्याही विषयाचा करायचा असो, पहिल्यांदा विषय तुम्हाला आवडतो की नाही हे लक्षात आलं पाहिजे. अभ्यासात मन का लागत नाही आणि त्यामागचे कारण कोणते आहेत हे जर तुमच्या लक्षात आलं ना, तर तुम्ही नक्कीच तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतात, म्हणजे तुमचं मन त्यात लावू शकतात. आधी आपण ते कारण जाणून घेऊयात, ते माहिती करून घेऊयात. नंबर 1, जो अभ्यास मी करतोय तो मला आवडत नाही. नंबर 2, करत असलेल्या अभ्यासाचं महत्व माझ्या लक्षात येत नाही. नंबर 3, हा अभ्यास पूर्ण झाला, अर्धवट राहिला, त्यात चुका झाल्या तर त्याचे परिणाम काय होतील हे मला समजत नाही. नंबर 4, मला हा अभ्यास चांगल्या रीतीने करायचा आहे, पण तो नेमका कसा करावा याचं मार्गदर्शन करणारं कोणीच नाहीये. मला कोणी सांगत नाही की अभ्यास कसा करायचा आहे. काही वेळा मुलं अभ्यास करण्यासाठी टाळाटाळ करतात आणि त्यांची कारणं अशी, त्यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आत्मविश्वास कमी पडणं आणि नको त्या गोष्टींची डोक्यात होणारी गर्दी अथवा गुंता हा अभ्यासात अडथळा निर्माण करतो. बऱ्याच वेळा घरी मित्रमैत्रिणींबरोबर झालेली वादावादी, भांडण, समज गैरसमज, मान अपमान या सर्व गोष्टी वर्गात शिक्षक प्राध्यापक शिकवत असताना किंवा अभ्यासाला बसल्यावर आठवू लागतात. ते टाळण्याकरता अशा नकारात्मक गोष्टींचा वेळीच निचरा व्हायला हवा. म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात यायलाच नको. त्यानंतर अशा घटना घडल्यानंतर तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगा मित्रांनो, त्याने तुमचं मन हलकं होतं, म्हणजे तुमच्या डोक्यात ते विचार येत नाहीत. पण एक प्रामाणिक सांगतो मित्रांनो, अभ्यासाला बसल्यानंतर अशा गोष्टींचा विचार करणं शक्यतो टाळा. मन लागण्याकरता महत्वाची आहे एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि सवय म्हणजे प्रॅक्टिस. यासाठी न चुकता रोज एकाग्रतेचा म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास करा. जास्त काही नाही, फक्त रोज 10 मिनिटं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. दिवसातून 15-20 वेळा प्राणायाम करा. यामुळे श्वासोच्छ्वास नियंत्रित होईल, यामुळे मन शांत व्हायला मदत होईल. अध्यात्म हा आपला स्वभाव आहे, त्यामुळे या सवयी आपल्याला अभ्यासातच नाही तर रोजच्या जीवनातही अतिशय फायदेशीर ठरतात. अभ्यास करण्यापूर्वी तुमच्या अभ्यासाचे नियोजन करा, म्हणजे तुम्हाला किती वेळ अभ्यास करायचा आहे आणि कुठल्या मुद्द्यावर कुठल्या विषयावर अभ्यास करायचा आहे हे निश्चित ठरवून घ्या किंवा लिहून घ्या. पण नियोजन करताना त्यात अडकून नका राहू, म्हणजे ते लक्षात ठेवा की तुम्हाला हे करायचंय आणि ते करणारच तुम्ही. ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला अभ्यास करण्यापूर्वी म्हणजे तुम्ही अभ्यास करताय याचे उत्तर असू द्या, आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की मी अभ्यास करतोय यार आता, आणि त्यावेळी आपले ध्येय आठवा. तुमचे उद्याचे भविष्य आजचा तुमचा अभ्यास बदलणार आहे, हे ना कधीच विसरू नका. आता मित्रांनो, आपण जाणून घेऊ की कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं, म्हणजे एकाग्रता आपल्या अभ्यासात कशी वाढवायची. अभ्यासाला बसण्यासाठी सकाळची वेळ उत्तम मानली जाते, अथवा दिवसभरातील कुठल्या वेळी तुम्हाला अभ्यास करणं उत्तम ठरतं, म्हणजे प्राईम टाइम. हे लक्षात घेऊन अभ्यास करावा. मात्र हे लक्षात घ्या की तुमची इच्छाशक्ती असली तर भर गर्दीच्या गोंधळाच्या ठिकाणीही आपल्याला मन एकाग्र करता येतं, आणि ते कसं करायचं मी ते तुम्हाला सांगतो. त्यात नंबर 1, अभ्यास सुरू करण्याआधी थोडा वेळ शांत बसा. जो अभ्यास करायचा आहे त्यासंबंधी विचार करा, खोलवर श्वास घ्या. नंबर 2, ज्या गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या आहेत त्या अपेक्षित गोष्टींबाबत मनाला सूचना करा. त्या सूचना मला समजेल आणि मला समजतीलच अशा सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग असली पाहिजे. उदाहरणार्थ, मी आता जो अभ्यास करतोय तो मला नक्कीच नीट समजतोय आणि मी तो समजून घेण्याचा प्रयत्न मनापासून करतोय, म्हणजे असा पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात आला पाहिजे. नंबर 3, मग जे वाचायचंय जे लिहायचंय ना त्याची मनात उजळणी करा, प्रॅक्टिस करा. हाती घेतलेला अभ्यास कशा प्रकारे पूर्ण करता येईल आणि कशा प्रकारे पूर्ण करणार आहोत हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याचा आराखडा बनवा, म्हणजे ना ते सतत लिहून ठेवत जा की यस, आज मला हे करायचंय, आज मला हे वाचायचं आहे. नंबर 4, इतका वेळ मी अभ्यासासाठी दिलेला आहे हे मनाशी निश्चित करा, म्हणजे मला 1 तास अभ्यास करायचा आहे आणि मी तो नक्कीच पूर्ण करणार. बस टार्गेट ठेवा. नंबर 5, अभ्यासाला बसताना तुम्हाला ज्याच्यासारखं व्हायचंय, ज्याच्यासारखं बनायचंय, म्हणजे तुम्ही एखादा आदर्श व्यक्तीला पाहिलंय ना की यस, मला याच्यासारखं काहीतरी करून दाखवायचंय, बस त्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवा. नक्कीच तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होणार. अभ्यासाचा आनंद घ्या, मनातून अभ्यास करा, स्वखुशीने अभ्यास करा, नाविन्याने अभ्यास करा. आणि एकच सांगेल शेवटी, बहाणे देणे बंद करा, कारण आजचा अभ्यास तुमचे उद्याचे भविष्य निर्माण करणार आहे. म्हणून बहाणे देणे बंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, कदाचित त्यांची सुद्धा लाईफ बदलू शकते. तर शेअर नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा, कारण मी तुमच्यासाठी घेऊनच येत असतो तुमच्या आवडीचे व्हिडिओज. धन्यवाद.